आजच्या दिवसातली दुसरी मॅच ती मैदानाच्या आज सुरू झालेली आहे. रॉयल चॅलेंजर्स वडजिरे वर्सेस सनरायझर्स या दोन संघांमधला हा लढा आपण पाहत आहोत. पहिला बॉल टाकण्यासाठी सुजित चव्हाणके तो मात्र सज्ज आहे, तर पहिला बॉल खेळण्यासाठी शरद पडाळे आणि नॉनस्ट्राइक शुभम हे आहेत. हे दोघे बॅटर्स आहेत. पहिलाच बॉल कमी गतीने टाकलाय. या गोलंदाजीसाठी ओळखला जातो सुजित चव्हाणके. व्हेरिएशन्स आहेत, फिंगर्स रोल केली जातात, बॉल फिरवली जातात. पहिला बॉल डॉट आलेला आहे. पाहूयात पुढचा बॉल कसा येतो ते. संधी साधूनी थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. नक्कीच शुभ सन्मान केला जातोय. आपण पाहतोय सिद्धिविनायक हॉस्पिटलचे संचालक आदरणीय डॉक्टर दिलीपजी गुरुळे साहेब आणि सिनियर सायकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष, त्यानंतर जाधव केबल नेटवर्कचे संचालक नितीनजी जाधव साहेब. अर्थातच या दोघांच्या कार्याचा, या दोघांच्या सहकार्याचा शुभ सन्मान सिनियर टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन, सिनियर स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने केला जातोय. एसटीपीएलच्या मंचावरती तुम्ही आलात, वेळात वेळ काढून आलात. नक्कीच वेळात वेळ काढून तुम्ही आलात. वेळात वेळ काढून तुम्ही आलात. एसटीपीएलच्या ऑर्गनायझिंग कमिटीवरती तुम्ही विश्वास ठेवला, त्यामुळे तुमचा हा विश्वास सार्थकी लागतोय. आणि आपली एसटीपीएलची स्पर्धा ती मात्र अख्ख्या जगात गाजली जाते. त्यामुळे तुम्हा या प्रायोजकांमुळेच ही स्पर्धा यशस्वी होताना आपण पाहतो. थँक्यू सो मच. असंच विशेष प्रेम एसटीपीएलच्या ऑर्गनायझिंग कमिटीवरती असू द्या. 4 धावा धावफलकावरती आहेत. 1 विकेट ती मात्र गेलेली आहे. सुजित चव्हाणके घेऊन येतोय पुढचा बॉल. या षटकातील हा चौथा बॉल आपण पाहतोय. यावेळेला फुलर लेंथवरचा बॉल टॅप केलाय. बॉल पंच केला मिड विकेट मध्ये. तिथे एक सिंगल कंप्लीट केली जाते. दुसरीचा प्रयत्न केला गेलाय. नॉनस्ट्राइक एंडवरती धोक्याची घंटा आहे. सुजितने बॉल कलेक्ट केलाय. बॉल लावलेला देखील आहे, परंतु सुजित स्वतः सांगतोय की नाही ग्राउंडेड आहे, पोहोचलाय. परंतु येस मुख्य पंच सांगतायत की तिसऱ्या पंचाची आपण मदत घेऊयात. पाहूयात तिसऱ्या पंचाची मदत घेतली जाते. बॅटर आउट आहे की नाही आहे ते मात्र आता चेक केलं जाणार आहे. नक्कीच अतुल सर, स्वप्नील सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. पाहूयात बॅटर आउट आहे की नाही आहे. हॅलो, निर्णय आलाय. इट्स अ ग्रीन सिग्नल, नॉट आउट. यावेळेला बिग हिट. आडव्या बॅटने प्रहार केलाय, परंतु फिल्डर होते. कॅच घेण्याची संधी होती. खूप सारा वेळ होता. लेफ्ट हँड बॅटरला आउट करणं ते फार गरजेचं असतं, खास करून तुम्ही फिल्डिंग करत असतात. कॅच ड्रॉप, त्यावरती सिंगल. सात धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा बॉल तो आता येतोय आपल्या भेटीला. शुभम खोळे आणि विलास या दोघांची जोडी खेळपट्टीवरती आहे.
यावेळेला बॅटच्या बाहेरनं बॉल टाकलाय, तिथून खेळण्याचा प्रयत्न केला. लॉंग ऑन मध्ये फिल्डर आहेत, ते बॉलला उचलतील, उचलून फेकतील. एकदम नाट्यमय षटक राहिलं हे. या षटकाची समाप्ती तर झाली आहे, परंतु पहिल्या षटकाचा खेळ ज्यावेळी संपतोय ना, एक विकेट देखील मिळाली आहे आणि 8 धावा देखील धावफलकावरती लागलेल्या आहेत. दुसरं षटक सुरू झालंय. या दुसऱ्या षटकातील पहिला बॉल आणि पहिला बॉल उडवलाय. फिल्डर आहे तिथे, कॅच पकडलाय. येस, दुसरं षटक, दुसऱ्या षटकाचा पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर लागतोय धक्का क्रमांक दुसरा. फलंदाज जाईल माघारी. डीजे संधी साधूनी थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. चांगले गोष्ट नाही घ्यायचं, नॉर्मल बाकीचे चारच. एकाच बॉलवर खूप साऱ्या चुका आपण पाहतोय. साधी सरळ सोपी कॅच, ती आधी ड्रॉप झाली, त्यानंतर रनआउटची संधी होती, बॉल नेमका फेकला कुठे तेच कळलं. म्हणजे एखाद्या वेळेस नाही का धनुष्यातून तीर निघतो, परंतु तो कुठल्या दिशेला जातो ते कळत नाही. दबाव आहे, बॅटिंग करणाऱ्या टीमवर दबाव आहे. यावेळेला लॉब केलाय. हो 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 हो, काय कमालीचा फटका खेळलाय. सरळ बाडने चेंडूला फक्त दिशा दिली आणि पाठवलं वाघ अँड सन्सच्या बॅनरला भेटायला. आलाय एक कमाल आणि बेमिसाल वाला चौकार. 4 धावा. हॉटेल अन्नाश्री फॅमिली रेस्टॉरंट गुरेवाडी बायपास प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा सनसनीत चौकार. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न नाही. नाराज आहेत, बॅटर नाराज आहेत, कारण बॅटचा फेस ओपन केला खरा, परंतु बॅटच्या आतल्या कडेला बॉल लागलेला आहे. डॉट बॉल आलेला आहे. चौकारानंतर एक निर्धाव चेंडू, 14 धावा धावपलकावरती. पॉवर प्लेचं षटक आणि अंतिम षटक सुरू आहे. अनिल शेळके यांना आपण बॉलिंग ट्रॅक वरती पाहतोय. कमी गतीने टाकलाय, गुडघे बेंड केले, ऑन साइडला चेंडूला खेळलंय. मिड विकेट मध्ये फिल्डर आहेत, ते मात्र बॉलला वेचायला थोडेसे स्ट्रगल करताय. बॉल उचललाय, उचलून फेकलाय गौरव सानप यांच्या दिशेनं. एक धाव आलेली आहे. एका धावेने धावफलक पुढे जाईल 15 वरती. विलास गडाक आणि अझहर इनामदार या दोघांना आपण बॅटिंग साठी पाहत आहोत, परंतु विलास गडाकनं काय लाजवाब समोरच्या क्षेत्रात खेळलेला ओव्हर द मिड ऑफचा फटका कौतुकास्पद होता. पंधरा धावा धावफलकावरती आहे. शेवटचा बॉल क्रॉस बॅटेड खेळायचा आणि याही वेळेला क्षेत्ररक्षकाला हुलकवणी दिली आहे बॉल आणि गेलाय मिड विकेटच्या क्षेत्रात. आलाय चौकार. चौकाराच्या मदतीने 2 षटकांचा खेळ संपतोय आणि 2 षटकांच्या खेळाखेरीज धावफलकावर धावा लागल्यात 19.
भिडू दे साऱ्या गगनात ललकार. हा आहे स्टार मोबाईल, द मोबाईल स्पेस, खासदार पूल, भैरवनाथ मंदिरा शेजारी. प्रोप्रायटर माननीय श्री पियुष लोया यांचा सनसनीत चौका. अच्छा, प्रसाद मामा पाटोळे हे जर का गोलंदाजीला आले आणि त्यांच्या गोलंदाजीत जितक्या विकेट घेतल्या जातील ना तितक्या प्रत्येक विकेटला 1000 रुपयाचं कॅश प्राइज लावलंय श्री गणेश एंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा किरणजी जामकर साहेब आणि निळकंठ सीएनजी मोटरचे सर्वेसर्वा नवनाथजी निकम साहेब या दोघांच्या वतीने प्रत्येक विकेटला 1000 रुपये आणि बक्षीस लावलंय. तर मग त्या बक्षिसाला सलामी देण्यासाठी आलेत मामा म्हणावं लागेल. तो आलाय आणि हो तो बॉल घेऊन आलाय. हेच वाचत होतो. प्रसाद मामा आलेत आणि विकेटची संधी घेऊन आलेत परंतु उलट्या वाड्याने दाबत गेले, उलट्या दिशेने दाबत गेले. निर्मनुष्य जागी चेंडू टप्पा घेतोय. नो मॅन्स लहान मध्ये चेंडू टप्पा घेतोय. सिंगल आली आहे परंतु गणेश सर मी तुम्हाला सांगतो प्रसाद मामा एक विकेट तरी घेणार कारण त्यांचा विकेटचा रेशिओ फिक्स आहे. प्रत्येक ओव्हरमध्ये त्यांना एक विकेट मिळणार म्हणजे मिळणार. अहो 12 घाटाचं पाणी प्यायलेला पठ्ठ्या आहे त्यामुळे एक्सपिरियन्स खूप आहे. क्रिकेटला नुसतं खेळत नाही, क्रिकेटला देव मानलाय या माणसाने आणि क्रिकेटला निस्सीम भक्त मिळालेला आहे तुमच्या सिन्नर नगरीत प्रसाद मामांच्या नावारूपानं. उलटी बॅट करून खेळण्याचा प्रयत्न केला परंतु सुलटा फटका आलेला नाहीये. वीसचा धावा फलकावरती तिसरं षटक प्रगतीपथावर आहेत प्रसाद पाटोळे अर्थातच सर्वांचे लाडके तुम्हा आम्हा सर्वांचे मामा. त्यांना आपण बॉलिंग ट्रॅकवरती पाहतोय. विशाल गडाख यांच्यासाठी घेऊन येत आहे मामा पुढचा बॉल. विलास गडाख फ्लाइटेड बॉल. सन्मान दिलाय बॉलला. चांगला बॉल असेल तर चांगल्या बॉलला राम द्यावाच लागतो आणि दिलाय. विलास गडाख भारतीय सैन्य दलात सामील आहेत, भारतीय सैन्य दलात कार्यरत आहेत. परंतु माझ्या मातृभूमीची स्पर्धा आहे ना तर त्या स्पर्धेचे मला भागीदार व्हायचं आहे कारण हा दिवाळी दसऱ्याचा सण आहे. यावेळेला बिगिट केलाय आणि चेंडूला फेकून दिलाय दूर 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 दूर. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. वाघ अँड सन्स प्रोप्रायटर माननीय श्री सोमनाथ वाघ यांचा दणदणीत षटकार. जो संघ आपण फिल्डिंग करताना पाहत आहोत ना त्यातच स्काय ब्ल्यू कलरची जर्सी आहे रॉयल चॅलेंजर्स वडजिरे या नावाने तो संघ आपण पाहतोय. गौरव सानप अँड कंपनी, प्रसाद मामा अँड कंपनी, त्यानंतर सुजित चव्हाणके आणि खूप सारे खेळाडू आहेत. त्या संघाचे संघमालक आहेत आदरणीय भारतभाऊ बोडके प्रोप्रायटर ऑफ साई सिद्धी इंडस्ट्रीज यांच्या मालकीचा तो संघ आहे आणि यांचे किट पार्टनर आहेत. खूप ब्युटिफुल क्रिट आहे. वक्रतुंड बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स माळेगाव यांचे प्रोप्रायटर आदरणीय दिनेश भाऊ सांगळे. त्यामुळे यांनी या खेळाडूंना प्रोत्साहित केलंय, यांनी या खेळाडूला मार्गदर्शन दिलंय आणि त्याचमुळे हा संघ या स्पर्धेत आपल्याला इन ॲक्शन पाहायला मिळतोय. 26-2 बिगिट आलेला आहे. 4 बॉल झालेले आहेत. शेवटचे 2 चेंडू या षटकातील शिल्लक आहेत. 4 बॉलमध्ये 7 धावा खर्च झालेले आहेत त्यामुळे जास्तीचं काही नुकसान झालेलं नाहीये परंतु यानंतरचे बॉल चांगल्या टप्प्यावर टाकावे लागणार आहेत. यावेळेला उलटी बॅट केली आहे. फिल्डर आहे तिथे चांगली फिल्डिंग आणि क्विक थ्रो देखील फेकलाय परंतु पोहोचलेत बॅटर. विकास माळी होते तिथे फिल्डर आपल्याला पाहायला मिळाले. शेवटच्या क्षणापर्यंत बॉल पाहिला नाही तर अशा वेळेला असा बॉल तुमच्या बाजूने निघून जातो आणि तुम्हाला पत्ताही लागत नाही. 5 बॉल झाली आहेत. 5 बॉलमध्ये जर का आपण पाहिलं तर फक्त 7 धावा खर्च केल्या आहेत. त्यात एक बिगिट आलेला आहे. 3 डॉट बॉल टाकली आहेत प्रसाद मामांनी या 5 बॉलमध्ये. त्यामुळे चांगली गोलंदाजी केली आहे. शेवटचा बॉल तो यायचा बाकी आहे. शेवटच्या बॉलवर बिगिट केला जातो का? शेवटच्या बॉलवर विकेट मिळते का? काय घडतं शेवटच्या बॉलवर पाहूयात. प्रसाद मामा पाटोळे यांचा त्यांच्या षटकातला हा शेवटचा बॉल आहे. यावेळेला फ्रंट फूट काढलं. स्लॉक स्वीपचा फटका खेळायचा होता
परंतु बॅटीत आणि बॉलमध्ये काही संपर्क झालेला नाहीये. एक षटकार खाल्ल्यानंतर फक्त 7 धावा दिल्यात प्रसाद मामांनी. 3 षटकांचा खेळ संपला आणि 26 धावा धावफलकावरती आहेत. 26 धावा 2 गडी बाद. संघाचं नाव आहे सनरायझर्स वडांगळी. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. तुमच्या अनमोल सौजन्याने STPL 2025 झाली धन्य. जेव्हा लाभले तुमच्या वतीने लोगो सौजन्य. आपल्या स्पर्धेसाठी लोगो सौजन्य देणारे स्टार मोबाईल, द मोबाईल स्पेस, खासदार पूल, भैरवनाथ मंदिरा शेजारी, प्रोप्रायटर माननीय श्री पियुष लोया यांचे आमचे तमाम आयोजक संयोजकांच्या वतीने हार्दिक आभार, मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू सो मच डीजे. वडांगळी सनरायझर्स या संघाला देखील आपण पाहतोय बॅटिंग करणारा संघ आहे. ग्रीन कलरची जर्सी आहे. सतीमाता क्रिकेट क्लब वडांगळी चा सर्व परिवार या संघाचे संघमालक आहेत आणि जय बाबाजी वडापाव सेंटर वडांगळी प्रोप्रायटर जगन बाळू कुळे हे या संघाचे किट पार्टनर आहेत. त्यामुळे यांचेही विशेष आभार आणि धन्यवाद असेल. 3 षटकांचा खेळ संपला. 26 धावा धावफलकावरती आहेत. 4थ्या षटकाला सुरुवात झाली आहे. अनिल आलेत. अनिल शेळके यांच्या विरोधात आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. दोघं पायांमधलं अंतर ते देखील आपल्याला पाहायला मिळतं. स्ट्रेच केले दोघं पाय आणि लॉंग हँडचा उपयोग करत बाहेरच्या बॉलला लॉट करण्याचा प्रयत्न केला लॉंग ऑनच्या क्षेत्रात, मिड विकेटच्या क्षेत्रात, परंतु बॉल बॅटपासून दूर राहतोय आणि त्याचमुळे डॉट बॉल पाहायला मिळतोय. यावेळेला फुलटॉस आहे आणि फुलटॉस बॉलचा भरकोस समाचार घेतलाय. एक टप्पा घेत चेंडू चाललाय टन टनाटन उड्या मारत सीमा पार चौकार. हॉटेल अन्नाश्री फॅमिली रेस्टॉरंट, गुरेवाडी बायपास, प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा सनसनीत चौकार. याही वेळेला बिग हिट करण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये चेंडू हवेत. फिल्डर आलेत परंतु फिल्डर्स कडनं पुन्हा एकदा कॅच सोडली आहे. मला वाटतं संदेश आहे तिथे, नाही अविनाश आहेत. साधा सरळ सोपा झेल ही कहाणी राहिली आहे रॉयल चॅलेंजर्स वडचिरे या संघाची. फिल्डिंग मध्ये एफर्ट्स त्यांचे मात्र सातत्याने कमी पाहायला मिळत आहे. या इनिंग मध्ये या डावातला हा दुसरा झेल आहे. यावेळेला लॉंग हँडचा उपयोग केलाय. लॉंग ऑन मध्ये चेंडूला टोलवलाय. फिल्डर आहे तिथे, ते बॉलवरती येत आहेत. त्यांच्याकडनं थोडंसं फंबल झालंय. त्याचा फायदा खेळपट्टीवरती घेतला जातोय. खेळपट्टीवरती अगदी रनिंग बिटवीन द विकेट ती मात्र कमालीची पाहायला मिळते. एकला जोड 2 धावा. दुहेरी आली आहे. दुहेरीने धावफलक हलकं चुपडी जाईल. 34 ऑन बोर्ड. 34 धावा धावफलकावरती. 4थं षटक प्रतिपथावर आहे. 4थ्या षटकातले शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. या सामन्याचे मुख्य पंच आपण पाहतोय लोंढे साहेब आणि जगताप सर हे दोघेही अंपायरिंग करतायत. एका बाजूला जर का आपण पाहिलं तर लोंढे सर मॅन फ्रॉम सोलापूर कुर्डुवाडीला बिलॉंग करणारे अंपायर आहेत आणि त्यांच्या साथीनं मुख्य पंचाची भूमिका बजावणारे जगताप सर ते मात्र याच मातृभूमीतले आहेत. त्यामुळे हे 2 अंपायर या मॅचला कव्हरअप करताय. यांची अंपायरिंग खूप चांगली राहिली आहे. या ओव्हरऑल स्पर्धेत आपण पाहिलं सुबक निर्णय, चातुर्य, पारदर्शकता, प्रामाणिकपणा तो मात्र अंपायरिंगमध्ये असणं गरजेचं आहे आणि या दोघंही पंचांमध्ये ते आपल्याला पाहायला मिळाले. 4थ्या षटकातला शेवटचा बॉल तो आता येतोय डावकुरे हाताच्या बॅटरसाठी, अर्थातच विलास गडाख यांच्यासाठी. अनिल शेळके यांचा 4थ्या षटकातला शेवटचा बॉल. गौरव सानप प्रयत्नशील आहे प्रत्येक बॉलवर आणि यावेळेला इम्प्रोवायझिंग फटका स्कूप करण्याचा प्रयत्न. फिल्डर आहेत, चांगली फिल्डिंग. संदेश होते आता तिथे. लाजवाब एफर्ट. ज्या वेळेला बॅटरनं बॅट स्कूप करण्यासाठी काढली ना बाहेर त्याच वेळेस संदेशनं मात्र दिशा बदलली आणि चेंडूच्या दिशेने वाहायला लागले, धावायला लागले. शेवटच्या बॉलवर आली आहे सिंगल. या षटकात आल्या 10 धावा. 4 षटकांचा खेळ संपला. 4 षटकांच्या खेळाखेरीज धावफलकावरती धावा लागलेल्या आहेत 36 रन्स ऑन बोर्ड विथ लॉस ऑफ विकेट 2. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आत आहे. पाहूया ड्रिंक्स ब्रेक मध्ये काय चर्चा केली जाते. ओव्हर टू यू डीजे मयूर. ढाल तोडून वार करतात त्याला तलवार म्हणतात. ढाल तोडून वार करतात त्याला तलवार म्हणतात. छत्रपतींचे मावळे आम्ही, आम्हालाच रॉयल चॅलेंजर वडजिरे म्हणतात. STPL मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक माननीय श्री भारत भाऊ बोडके, प्रोप्रायटर साई सिद्धी इंडस्ट्रीज, किट पार्टनर स्पॉन्सर बाय माननीय श्री दिनेश भाऊ सांगळे, वक्रतुंड बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स माळेगाव, रॉयल चॅलेंजर्स वडझिरे.
STPL 2025 मधील या सामन्याचे प्रायोजक आहेत हॉटेल मातोश्री, टोल नाक्याजवळ शिंदेगाव. प्रोप्रायटर माननीय श्री सोपान जाधव आणि माननीय श्री मंगेश जाधव. आणि कॅच ड्रॉप झालाय. झालेल्या ड्रॉप सोबत रनआउटची विकेट आहे, परंतु ही प्रसाद मामांची विकेट नसणार आहे. परंतु ही कॅच जर पकडली गेली असते तर प्रसाद मामांचे 1000 रुपये, नुसता कॅच नाही सोडला, हातात 1000 रुपये देखील सोडलेत. संधी साधूनी थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. दरम्यानच्या काळात सन्माननीय नवले साहेबांचं शुभागमन व्यासपीठाच्या दिशेने होताना आपण पाहतोय. सिन्नर स्पोर्ट्स असोसिएशन आणि STPL परिवाराच्या वतीने नवले साहेब तुमचं व्यासपीठावरती सहर्ष असं स्वागत असेल. SP एंटरप्राइजेसचे सर्व अर्थातच रोटरियन सन्माननीय दत्ता नवले साहेबांचं शुभागमन होताना आपण पाहिलं. या स्पर्धेसाठी नक्कीच प्रायोजनाचं काम केलं STPL ला मोठं करण्यासाठी, त्यांचं देखील हातभार आहेत, त्यामुळे तुमचे विशेष आभार आणि धन्यवाद असतील. विकेट करण्याचा प्रयत्न लॉंग ऑन मध्ये, याही वेळेला चेंडू हवेत. फिल्डर मात्र पुन्हा एकदा माघारी गेलेत. बॉलला उचललाय, उचलून फेकलाय. आदरणीय सन्माननीय सूरजजी गोजरे साहेबांचं देखील शुभागमन असेल. सूरजजी गोजरे साहेब तुम्ही देखील व्यासपीठावरती यायचं आहे, व्यासपीठाची शोभा वाढवायची आणि या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. यावेळेला विकेट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. फिल्डर आलेत आणि फिल्डर पडलेत सुद्धा, परंतु बॉल त्यांच्या हातात न सुटलाय. कॅच ड्रॉप. गौरव सानप, तुमच्या संघाच्या कहाणीचा हा अंत मात्र होत नाहीये. प्रत्येक वेळेला आपण पाहतोय, मला वाटतं हा चौथा कॅच ड्रॉप झालाय. एक पॉइंट वरती कॅच ड्रॉप झाला, एक लॉंग ऑफच्या क्षेत्रात कॅच ड्रॉप झाला, एक मिड विकेटच्या क्षेत्रात कॅच ड्रॉप झाला आणि आता हा शॉर्ट स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात कॅच ड्रॉप झाला. 4 कॅचेस ड्रॉप झाल्या 4.4 षटकाच्या खेळात. फिल्डर्सने ठरवून घेतलंय मामांना बक्षीस मिळू द्यायचं नाहीये. खोलवर टाकला आणि या वेळेला बॅटनं काढलाय धूर, चेंडूला पाठवलाय षटकाराचा सूर. आलाय बिग हिट, फेकून दिलाय बॉल सीमा पार. षटकार 6. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. वाघ अँड सन्स प्रोप्रायटर माननीय श्री सोमनाथ वाघ यांचा दणदणीत षटकार. 46 धावा धाव फलकावरती या बिगिटच्या मदतीने 46 ऑन बोर्ड. शेवटचा बॉल शिल्लक आहे 5व्या षटकातला हा बॉल. एक बॉल चुकला, खरंच हा बॉल चुकीचा होता. ओव्हरपिच बॉल
आणि राईट हँड बॅटरसाठीचा अगदी पोषक आणि पूरक बॉल होता, त्यामुळे षटकार ठोकला गेला. 46 धावा धावफलकावरती लागल्या. शेवटचा बॉल शिल्लक आहे. लास्ट बॉल ऑफ द मामाज स्पेल. शेवटचा बॉल, तोही लॉंग हँडचा उपयोग केलाय, लॉंग ऑन मध्ये टोलवलाय. फिल्डर आलेत बॉलवरती, बॉलला उचललंय, उचलून फेकलंय. एक सिंगल कंप्लीट आणि मामांच्या 2 षटकांचा स्पेल संपला. 2 षटकांचा हा जो स्पेल होता ना, यामध्ये 9च्या सरासरीनं 18 धावा मामांनी खर्च केलेल्या आहेत. एक चांगला स्पेल राहिला त्यांचा. 5 षटकांचा खेळ संपला आणि 5 षटकाच्या खेळाखेरीज धावफलकावरती धावा लागलेल्या आहेत 47. विकेट आहेत 3. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलग. सिन्नर स्पोर्ट्स असोसिएशनचे सेक्रेटरी आदरणीय सन्माननीय रवीजी मोगल साहेब, त्यांचं देखील शुभागमन या व्यासपीठावरती होताना आपण पाहतोय. STPL ऑर्गनायझिंग कमिटीच्या वतीने नक्कीच रवी सर मोगल, तुमचं देखील सहर्ष स्वागत असेल. तसं पाहायला गेलं तर परिवारातील मुख्य सदस्य आहात तुम्ही. बॅटिंग पॉवर प्लेचं षटक, बॅटिंग पॉवर प्लेचं षटक आणि गौरव सानपनं घेतलाय हातात बॉल. आता मजा येणार आहे, कारण गौरव सानप सध्याच्या घडीला अख्ख्या नाशिक जिल्ह्यात ज्या खेळाडूची चर्चा आहे ना, त्या टॉप 5 खेळाडूंपैकी एक नाव आहे गौरव सानप. पोलीस होण्याची स्वप्न ती देखील गौरव सानप स्वतःच्या डोळ्यामध्ये घेऊन चाललेला आहे. त्यामुळे अख्ख्या क्रिकेट परिवाराच्या वतीने गौरव सानप, तुम्हाला या वर्षाच्या भरतीत यश मिळो याच आमच्या वतीने शुभेच्छा देखील असतील. खूप जीवाच्या आकांतानं प्रयत्न करतायत गौरव सानप यावर्षी देखील पोलीस होण्यासाठी. 47ला 3, 6वं षटक बॅटिंग पॉवर प्लेचं. पहिला बॉल अभि, ते खेळायला तयार. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलंय, हल्ला बॉल केलाय. डुबेरे स्ट्रायकरच्या बॅनरवर जाऊन बॉल आदळलाय आणि मिळवलाय 6 धावा. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. घुमरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स हॉल. कमी गतीने टाकलाय आणि खूप कमी गतीने टाकलाय. पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर जणू काही गौरव सानपनं खांदे टाकलेत असा हा असाधारण बॉल पाहायला मिळतोय. खूप मागे पिचिंग होती, त्यामुळे बॅटरला टोलवायला सोपा गेला आणि लगेचच सुजित चव्हाण के ते देखील चर्चा करतायत. चर्चा झाली पाहिजे, कारण चर्चा होणं फार गरजेचं असतं. षटकार आला, षटकारानंतर डबल आला, अशा पद्धतीनं 55 वरती धावफलक जाऊन पोहोचलेला आहे. पाहूयात अजून 4 बॉल या षटकातील याची बाकी आहेत. परंतु अभि भाऊसार यांचं कौतुक करावं लागेल. याच्या आधीचा बॉल काय लाजवाब षटकार ठोकला होता, कडक षटकार होता. यावेळेला वेगवान बॉल, सबमरीन डिलिव्हरी, शरीराच्या दिशेने बॉल येतोय. क्षेत्ररक्षकांची मात्र साथ मिळत नाहीये. रॉयल स्ट्रायकर या संघाला कशाची गरज असेल तर फिल्डिंगच्या सरावाची गरज आहे. खूप गरज आहे. म्हणजे तुम्ही तुमची मॅच जर का 10 वाजता असेल तर तुम्ही सकाळी 8 वाजता या, आधी फिल्डिंगचा सराव करा आणि मग मैदानात उतरा. खूप खराब फिल्डिंग केली आहे, कारण इतकी खराब फिल्डिंग केली नसती ना तर या 57 धावा झाल्या नसत्या. आतापर्यंत 40, 39, 43 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या असत्या. यावेळेला बॅटची कड घेतली आहे. विकेट किपरच्या मस्तकावरनं चेंडू सुसाट वेगाने चाललाय. टन 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 उड्या मारत सीमा पार, 4 चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. हा आहे स्टार मोबाईल, द मोबाईल स्पेस, खासदार पूल, भैरवनाथ मंदिरा शेजारी. प्रोप्रायटर माननीय श्री पियुष लोया यांचा सनसनीत चौकार. याही वेळेला सॉलिड पंच, परंतु लॉंग ऑन मध्ये कॅच. विकेट आली आहे. गौरव सानपनं विकेट घेतली आहे. फलंदाजाला माघारी जावं लागणार आहे. विकेटचं पतन, फलंदाज बाद झालाय. संधी साधून थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट.
या वेळेला बिगिट करण्याचा प्रयत्न आहे, परंतु 38 सर्कलला देखील चेंडू क्लिअर करणार नाही आहे. लॉंगॉनच्या क्षेत्रात फटका खेळलाय, तिथे एक धाव कंप्लीट आहे. दुसरीचा प्रयत्न केला जाणार नाही आहे. या बॉलवर आली आहे एकच धाव. आणि या सिंगलच्या मदतीने 6व्या षटकाचा खेळ संपलाय. 62 ऑन बोर्ड, 62 धावा धावफलकावरती आहेत. आणि आता शेवटचे 12 बॉल शिल्लक आहेत. 62 धावा धावफलकावरती शेवटचे 12 बॉल. पाहूयात कशा पद्धतीने टाकले जातात, कारण डॉट्स बॉलवरती फिल्डिंग करणाऱ्या संघाला निर्भर राहायचं आहे, तर बॅटिंग करणाऱ्या संघाला खास करून मोठे फटके खेळायचे आहेत. चलो स्पीडअप करा, स्पीडअप करा, स्पीडअप करा. वेळ नाहीये. हा जो वेळ आहे ना, अंपायर तुम्हाला विनंती असेल खास करून, हा जो थोडासा जरी वेळ असेल ना, तो सुद्धा आपल्याला वाचवायचा आहे. कारण पुन्हा पुन्हा हर्डल का करू शकतो आपण, पुन्हा पुन्हा हर्डल करण्याची वेळ नाहीये. यानंतर होणारी मॅच अटकवडे वॉरियर्स वर्सेस दुबेरे स्ट्रायकर्स. या दोघेही संघाच्या कर्णधारांनी तयार राहायचंय नाणेफेकीसाठी. अटकवडे वॉरियर्स अँड दुबेरे स्ट्रायकर्स. फॉलो केलं बॅटरला, फॉलो केलंय बॅटरला. म्हणजे तुम्ही पाहू शकता 3 स्टंप मागे आहेत आणि त्या 3 स्टंपच्या पुढे गेलेत. त्यानंतर मागचा पाय स्टंपच्या मागे टाकला, कट करण्याचा प्रयत्न केला. बॉलरनं अगदी परफेक्ट बॉल टाकलाय. डॉट बॉल आलेला आहे. खोलवर टाकलाय, परफेक्ट यॉर्कर. आणि या वेळेला मात्र संदेश आबाट लाजवाब फिल्डिंग करताय. सांभाळा, स्वतःला सांभाळा. एक धाव आली आहे. एका धावेने धावफलक फ्लाय करतोय. 63 ऑन बोथ, 63 धावा धावफलकावरती आहेत. माईक आता दुसरा द्यायचा आहे. त्रेसष्ट धावा धावफलकावरती आहेत. लेफ्ट हँड बॅटर विलास गडाख 12 बॉल 20 वरती खेळताय. लाजवाब स्ट्राईक त्यांनी केली आहे. मोठे मोठे फटके त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाले. त्यांच्या स्लॉटमध्ये जर का बॉल आला तर तो बॉल मात्र सीमारेषा पार जाण्यापासून थांबतच नाहीये. त्यामुळे त्यांना जास्तीची स्ट्राईक हवी आहे. यावेळेला ओ काय फटका खेळलाय, लाजवाब. या फटक्याला फक्त एवढंच म्हणू शकतो आपण, कडक कडक फटका. निळकंठ सीएनजी मोटरच्या बॅनरवर जाऊन आदळतोय आणि 4 धावा असा कळवतोय. चौकार आलाय. फटका. खास करून सुजित चव्हाणकीची देखील परीक्षा आहे, कारण आतापर्यंत त्यानं या स्पर्धेत राईट हँड बॅटर समोर जास्तीची बॉलिंग केली आहे. लेफ्टी बॅटर समोर एवढी बॉलिंग करायला मिळालेली नाहीये आणि त्याचा फायदा विलास गडाख यांना होताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला चौकाराचं उत्तर ते मात्र परफेक्ट यॉर्करनं दिलंय. परफेक्ट यॉर्कर. पाय आणि बॅट या दोघांच्या मधनं बॉल आदळतोय. तिथं पायाला बॉल ब्रश करतोय, अन्यथा यष्ट्या उद्ध्वस्त झाल्या असत्या. सिंगल आली आहे. सिंगल धावफलक पुढे जाईल. 68 68ला 4. षटकातील 4 बॉल झालेले आहेत. 2 चेंडू अजून यायची बाकी. शेवटचे 2 बॉल. यावेळेला बिगिट केलाय, परंतु फिल्डर आहे लॉंग ऑन मध्ये. अजून एक कॅच. या डावातला 6वा झेल तो ड्रॉप होताना पाहायला मिळतोय रॉयल चॅलेंजर्स वडजिरे या संघाच्या. 69 धावा, 69 ऑन बोर्ड. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 7वं षटक प्रगतीपथावर आहे. लेफ्ट हँड राईट हँडचं कॉम्बिनेशन, कारण कॅचेस फार महत्वाचे असतात. 6 कॅचेस ज्या ड्रॉप झाल्यात, त्यानंतर 6 कॅचेस ज्या ड्रॉप झाल्यात ना, त्याच्यावरती 15-16 रन कशी खर्च झालेले असतील आतापर्यंत. यावेळेला खोदून काढलाय. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केलाय आणि ओ 6 कॅचेस विसरवणारा हा कॅच तो मात्र एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये पकडलाय. लाजवाब कॅच, अफलातून कॅच, अप्रतिम आणि अविश्वसनीय कॅच तो एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये डन झालाय. संधी साधून थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. अटकवडे वॉरियर्स आणि दुबेरे स्ट्रायकर्स या दोघेही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल नाणेफेकीसाठी यायचंय, नाणेफेकीच्या कक्षाला जॉईन करायचंय.
69 धावा धावफलकावरती आहेत. 7 षटकांचा खेळ संपलाय. शेवटचे 6 बॉल गौरव सानप घेऊन येत आहेत. गौरव सानप शेवटच्या 6 पैकी पहिला बॉल तो मात्र हवेत आहे आणि येस या वेळेला हात पुसून पासून कॅच पकडलाय आणि फलंदाजाला माघारी पाठवलाय. अखेर आता मात्र जाता जाता सरते शेवटी का असेना रॉयल चॅलेंजरच्या क्षेत्ररक्षकांच्या हातात बॉल थांबतोय आणि कॅचेस पकडल्या जात आहेत. अजून एक विकेट. फलंदाज बाद. संधी साधून थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. 6वा गडी बाद होताना आपण पाहतो. 69 या अंकावरती मागचं षटक सुजित चव्हाण यानं देखील सुरेख पद्धतीने हाताळलं. एक षटकार जर का सोडला तर मग मोठा फटका आलेला नाहीये. आता मात्र हे दोघेही फलंदाज जर का आपण पाहिले संपत आणि योगेश्वर हे दोघेच्या दोघं फलंदाज नव्हेत कारण दोघंही एकही बॉल खेळलेले नाहीयेत आणि ते आता शेवटच्या 5 पैकी किती बॉल खेळतात ते पाहायचं आहे. लेनचा उपयोग केलाय. हार्ड लेनचा उपयोग केला. तिथं बॉलला हिट देखील केलं. चेंडू जास्तीचा बाहेर आहे त्यामुळे अतिरिक्त धावफलकाला द्यावी लागणार आहे आणि या अतिरिक्त धावेच्या मदतीने धावफलकावरती धावा लागलेल्या आहेत. 70 ऑन बोर्ड. 70 धावा धावफलकावरती. यावेळेला वेग धारण केला गौरवनं. हाही बॉल जास्तीचा बाहेर आहे त्यामुळे हाही बॉल वाईड असा दंडित केला जातोय. कमी गतीने टाकलाय. लोवर फुल टॉस अंगावर घेऊन टोलवलाय आणि क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर दस्तक दिली आहे. एक टप्पा घेत चेंडू सीमा पार जातोय आणि 4 चौकार कळवतोय. 4 धावा. यावेळेलाही बॅटपासून दूर ठेवलेला बॉल हा मात्र पुरेपूर डॉट बॉल आहे. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. 3 बॉल झालेले आहेत. 3 अजून याची बाकी. 75 धावा धावफलकावरती आहेत. 75 ऑन पोच. 75 धावा धावफलकावरती. पाहूयात पुढचा बॉल गौरव सानप हे घेऊन येत आहे. यावेळेला इम्प्रोवायझिंग फटका खेळायचा होता. बॅटने बॉलला फक्त दिशा द्यायची होती फाईन लेगची परंतु तिथे दिशा देता आलेली नाहीये. एकच धाव असेल लेग बाईकच्या माध्यमातून. ही एक धाव आली आहे. एका धावेनं धावफलक पुढे जाईल. 76 वरती शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. फिल्डिंगचा ट्रॅप आपण पाहू शकतो. मिड विकेटला प्रॉपर आहे. मिड विकेटला लागून काव कॉर्नर तो मात्र वरती आहे. फिल्डर शॉर्ट ऑफ लेनचा बॉल पुल केलाय. फिल्डर आहेत तिथे. ते मात्र मी तोच उल्लेख करत होतो कारण हा फिल्डर खूप वरती होता. लॉंग ऑन आणि काव कॉर्नर मध्ये गॅप खूप मोठा होता आणि त्या गॅप मधनं चेंडूला सुसाट फरार व्हायला संधी मिळाली आणि तिथे मात्र चेंडू थांबलेला नाहीये. चौकार आलाय. चौकाराने धावफलक आता कंप्लीट 80 वरती पोहोचलंय. 10ची सरासरी हवी होती आणि या मैदानावरती 10ची सरासरी कमी नाही आहे. 10ची सरासरी मिळाली आहे. अटकवडे वॉरियर्स आणि दुबेरे स्ट्रायकर्स चला टॉस साठी या. अटकवडे वॉरियर्स आणि दुबेरे स्ट्रायकर्स. पुन्हा सूचना दिली जाते मित्रांनो. आलेत. ओके. यावेळेला झेंडा उभा राहिलाय. विकेट किपर सुजित चव्हाण तो डाऊन टू द बॉल येतोय. शेवटच्या बॉलवर आली आहे विकेट. 80 वरतीच धावगाडी थांबलेली आहे सनरायझर्स वडांगणी या संघाची. तर रॉयल चॅलेंजर्स वडजिरे या संघाला 81 या अंकाची गरज आहे. पाहूयात 81 धावा बनवल्या जातात का. पाहूयात 81 धावा रोखल्या जातात का. त्यासाठी आपल्याला येणाऱ्या डावाचा आनंद घ्यावा लागणार आहे. त्यामुळे आपण टॉसकडे जाऊयात. सन्माननीय मोगल साहेब, सन्माननीय नवले साहेब, सन्माननीय गोजरे साहेबांना विनंती असेल तुम्ही यायचे. तुमच्या शुभ हस्ते नाणेफेक केला जाणार आहे. या इकडे. सांगितलं. चलो कॅप्टन्स या. कॅप्टन्स विनंती असेल चला या लवकर. अटकवडे वॉरियर्स आणि दुबेरे स्ट्रायकर्स या दोघेही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे. मान्यवर इथे आहेत. प्रेझेंटेशन बॉक्स टॉस का बॉक्स कक्ष तो सज्ज आहे. त्यामुळे विनंती असेल टॉस साठी यायचे. अटकवडे वॉरियर्स आणि दुबेरे स्ट्रायकर्स टॉसला या. श्री सागरभाऊ जाधव युवा उद्योजक प्रेझेंट टॉस का बॉक्स कक्ष आहे.
सागरभाऊ जाधव यांच्या सौजन्याचा हा चलो या अपर काढून घ्या, जॅकेट काढून घ्या. या घ्या साहेब. आधी आपण कॉइन त्यांना लपवून देऊयात. बोलेल कोण ही संधी आपण देऊयात. एका बाजूला आहे दुबेरे स्ट्रायकर्स आणि एका बाजूला आहे अटकवडे वॉरियर्स. या दोन संघांमध्ये नाणेफेक तो केला जातो आहे. पाहूयात नाणेफेकीचा, थांबा, नाणेफेकीचा कॉल आधी लपवून आणि मग द्या. उघडा. येस, दुबेरे स्ट्रायकर्स यांचा कॉल असेल. कॉइन आता उडवायचा आहे. 2025 असा कॉल आहे आणि STPL 8 असा आलेला आहे. पहिली मॅच नाणेफेक जिंकलात, नाणेफेक जिंकून गोलंदाजी केली. परफेक्ट निर्णय तुमच्या नाणेफेकीच्या बाजूने लागला, परंतु पहिली मॅच तरी सुद्धा दिवसातली हारावी लागली. आता हा टॉस जिंकून निर्णय काय असेल? हा टॉस जिंकून सुद्धा आम्ही गोलंदाजी करण्याचाच निर्णय घेऊ, कारण आमचं गोलंदाजीवर विश्वास आहे आणि कमी रनांमध्ये रोखून आम्ही जिंकण्याचा पूर्णपूर प्रयत्न करू. पहिल्या मॅचमध्ये नेमक्या काय चुका घडल्यात? कारण दिवसाची पहिली मॅच होती, कमी अंकावरती तुम्ही थांबवलं सुद्धा होतं. नेमकं काय चूक झाली की तिथे तुम्हाला मॅच सोडावी लागली किंवा पराभव स्वीकारावा लागला? आमचे प्लेयर जे बॅटिंग जी ऑर्डर होती, बॅटिंग ऑर्डर छान होती, त्याबद्दल काही वाद नव्हता. तर आम्हाला फक्त पॉवर प्लेमध्ये रन जास्त घेता आले नाही आणि त्यामुळे आम्हाला पुढं थोडंसं प्रॉब्लेम झाला आणि त्याच्या थोड्या रनांमुळे आम्ही जिंकलो. थँक्यू सो मच. नाणेफेक तुम्ही पराभूत झालेला आहात. नाणेफेक जर जिंकला असता तर निर्णय काय राहिला असता? आम्ही पण बॉलिंगच घेतली असती. आता स्पर्धेचा प्रवास कसा आहे? किती मॅचेस जिंकलेला आहात, किती मॅचेस हारलेला आहात आणि इथून पुढे काय स्ट्रॅटेजी आहे या स्पर्धेत खेळण्याची? 4 पैकी तर 2 विन आहेत आम्ही, अजून 2 बाकी आहे. त्या 2 जिंकलो तर आम्ही क्वालिफाय नक्कीच होऊ. आणि तो प्रयत्न असेल जिंकण्याचा? नक्कीच. थँक्यू सो मच. साहेब स्पर्धेकडे ओके, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. मान्यवरांचे देखील आभार. थँक्स अ लॉट. नाणेफेक संपन्न झालेला आहे. आजच्या दिवसातली तिसरी मॅच अटकवडे वॉरियर्स वर्सेस दुबेरे स्ट्रायकर्स या दोन संघांमध्ये ती मॅच आहे. अटकवडे वॉरियर्स या संघाने नाणेफेक जिंकलेली आहे आणि नाणेफेक जिंकून पुन्हा एकदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. काय तो निर्णय सार्थकी लागतो का ते आपल्याला पाहायचं, परंतु मैदानाच्या आत जाऊयात. मैदानाच्या आत एक बहारदार आणि रोमहर्षक सामना आपला भेटीला येतोय. स्टे ट्यून. tenniscricket.in ला जोडलेले राहा आणि STPL सीझन 8चा आनंद घेत राहा. थँक्यू सो मच. घ्या ना सर. नक्कीच कॉम्बॉक्स मध्ये आपल्यासोबत जुळले जात आहे. येस, सन्माननीय गणेशजी दिघे साहेब आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत समालोचनात. पाहूयात दिघे साहेबांचा आपण आवाज ऐकूयात. खूप खूप धन्यवाद शुभम सर. मॅच क्रमांक 2 आपण बघतोय मैदानावर. पहिला चेंडू आपण बघतोय पुढे जाऊन उंचावरून मारण्याचा प्रयत्न होता. कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न, परंतु काहीसा खोलवर टप्प्यावर बॉल टाकलेला बॉल बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. चेंडू निर्धाव आपण मैदानावर बघतोय. पहिला चेंडू पुन्हा एकदा काहीसा शॉर्ट पिच टाकलेला चेंडू जोरात कट करण्याचा बॅट्समनचा प्रयत्न होता. फलंदाज आपण बघतोय मैदानावर सलामीची जोडी विकास माळी आणि संदेश आव्हाड. विकास माळी ऑन स्ट्राईक. पहिलं षटक घेऊन आलाय तो विलास गडाख. पुन्हा एकदा सुरेख टप्प्यावर गोलंदाजी केली जाते. बॅट्समनला खेळवलं जातंय. पुन्हा एकदा बॅट्समनचा कट करण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. आपण बघतोय चेंडू गोलंदाज ते विकेट किपर असा प्रवास आतापर्यंत या 3 चेंडूंमध्ये आपण
चेंडूचा बघितला. पहिले 3 चेंडू निर्धाव असणार आहे. चेंडू हवेत आहे. यष्टीरक्षकाचा झेल घेण्याचा प्रयत्न पुरा पडला आणि येथे धावबाद करण्याची संधी. थेट फेकी बघायला मिळाली. पंचांकडे अपील केलं गेलं, परंतु आपण बघतोय की बॅट्समन सुरक्षितरित्या आपल्या क्रीजमध्ये पोहोचलेले आहेत. याच एका धावेने रॉयल चॅलेंजर्स वडजिरे संघाने आपलं खातं खोललेलं आहे. पहिले 4 चेंडू आपण बघितले. 3 चेंडू निर्धाव. एका चेंडूवर उडालेला झेल, परंतु यष्टीरक्षक चेंडूपर्यंत पोहोचू शकले नाही. याच दरम्यान एक धाव घेण्यात आली. रॉयल चॅलेंजर्स वडजिरे या संघाने आपलं खातं उघडलं. अजूनही 44 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी 80 धावा 81 धावाचं आव्हान मैदानात घेऊन उतरले विलास गडाख. पहिले 4 चेंडू अतिशय सुरेख बघायला मिळाले आणि आता आपण बघतोय की स्ट्राईकवर असणार आहे लिजंड क्रिकेटर संदेश आव्हाड. चेंडू हवेत. चेंडूला पाठवलाय मिड विकेट. सीमारेषे बाहेर येतोय खणखणीत षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भाऊसार यांचा दणदणीत षटकार. ज्या फटक्यांसाठी संदेश आव्हाड ओळखला जातो, आल्या आल्या पहिल्याच चेंडूवर तो फटका संदेशने दाखवलाय आसमान विलासला. 6 धावा. या 6 धावांच्या मदतीने धावफलक पोहोचला आहे तो 7 धावांवर. आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ झालेला आहे. 7 धावा धावफलकावर आहेत. अजूनही 74 धावा विजयासाठी आवश्यक असणार आहे. रिवर्सचा प्रयत्न. अपील 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 उत्साहून धरली जाते, परंतु पंचांना त्याचा काहीही फरक पडणार नाही. पंचांचा इशारा आहे नाबाद. येथे षटक संपलंय. एका षटकाच्या समाप्तीनंतर रॉयल चॅलेंजर्स वडजिरे बिनबाद 7 धावा. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलग. हॅलो. पहिलं षटक संपलंय. 81 धावांचं आव्हान मैदानात घेऊन उतरलेला रॉयल चॅलेंजर्स वडजिरे संघ पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 7 धावा. अजूनही 42 चेंडूंचा डाव शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 74 धावा बनवायच्या आहेत. 10.57च्या सरासरीने या धावा जिंकण्यासाठी रॉयल चॅलेंजर्स वडजिरे संघाला बनवायच्या आहेत. या आधीचा पहिला सामना आपण बघितला. कुंदेवाडी लायन्स विरुद्ध आटकवडे वॉरियर्स. कुंदेवाडी लायन्स संघाने हा सामना जिंकला. तर या दिवसातील सामना क्रमांक 2 सनरायझर्स वडांगळी विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स वडजिरे. पहिल्या डावात सनरायझर्स वडांगळी संघाने 80 धावाचा डोंगर उभा केला आणि जिंकण्यासाठी 81 धावांचं आव्हान रॉयल चॅलेंजर्स वडजिरे संघाला दिलं. पुन्हा एकदा खोलवर टप्प्यावर टाकलेला चेंडू फलंदाज ओळखू शकला नाही. पुन्हा चेंडू निर्धाव असणार आहे. आतापर्यंत आपण बघतोय विकास माळी आतापर्यंत 5 चेंडू खेळले, परंतु या 5 चेंडूंमध्ये केवळ 1 धाव आतापर्यंत विकास माळी यांच्या बॅटमधून बघायला मिळाली. धावसंख्या मोठी आहे, डोंगर मोठा आहे आणि तो पार करायचा असणार आहे. तर नक्कीच निर्धाव जाणाऱ्या चेंडूवर आपल्याला नियंत्रण ठेवावं लागणार आहे. गोलंदाज अझरचा चेंडू शॉर्ट पिच चेंडू पुल करायचा प्रयत्न, परंतु फटका फसला. चेंडू गेला कव्हर मध्ये आणि विकास माळी यांना माघारी परतावं लागणार आहे. संधी साधूनी थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. पहिला धक्का, पहिला गडी बाद झाला तो 7 धावांवर. विकास माळी स्ट्रगल करत होते. चेंडूंची गती, चेंडूचा टप्पा ओळखू शकले नाही. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि झेंडा उभा केला. डीप मिड विकेट मध्ये उभे असलेले क्षेत्ररक्षक यांनी अतिशय सोपा झेल टिपला आणि विकास माळी यांना माघारी परतावं लागलं. विकास माळी माघारी परतल्यानंतर आपण बघतोय मैदानावर दाखल झालाय तो सुजित चव्हाणके, एक युवा अष्टपैलू खेळाडू रॉयल चॅलेंजर्स वडजिरे, मॅन फ्रॉम शिवडे. पहिल्या डावामध्ये सुरेख गोलंदाजी बघायला मिळाली सुजित चव्हाणके याच्याकडून. बघूया फलंदाजीमध्ये
सुजित आपली चमक दाखवतो का? अझर इनामदार पहिले दोन्ही चेंडू अतिशय सुरेख. पुन्हा पुढे टाकलेला चेंडू सुरक्षितरित्या चेंडू ढकलला गेला. चेंडूने दिशा बदलली आणि काहीच खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. चेंडू गेला सीमारेषे बाहेर. येतोय एक खणखणीत चौकार. हा आहे स्टार मोबाईल, द मोबाईल स्पेस, खासदार पूल, भैरवनाथ मंदिरा शेजारी. प्रोप्रायटर माननीय श्री पियुष लोया यांचा सनसनीत चौकार. आपण बघतो मैदानावर काहीशी चेंडूने वळण घेतल्यामुळे क्षेत्ररक्षकाची चूक नसतानाही चेंडू सीमारेषेबाहेर गेला. या 4 धावांनी धावफलक पोहोचला तो 11 धावांवर. जिथे एकच धाव यायला हवी होती तिथे आपण बघितलं 4 धावा पुढच्या संघाला मिळाल्या. रॉयल चॅलेंजर्स वरजिडे 1 गडी बाद 11 धावा. अजूनही 70 धावा विजयांसाठी आवश्यक आहेत. 39 चेंडूंचा डाव अजून शिल्लक आहे. सुजित चव्हाणके आल्या पहिल्या चेंडूवर चौकार प्राप्त झाला. आतापर्यंत आपण बघतोय की अझर इनामदार वैयक्तिक पहिलं षटक टाकताय, संघाच्या वतीने दुसरं. सुरेख गोलंदाजी आतापर्यंत बघायला मिळाली. येथे सुरेख चेंडू, काय चेंडू टाकलाय मित्रांनो. शॉर्ट पिच टाकलेला चेंडू, चेंडूने अचानक उसळी घेतली. फलंदाज चेंडूला ओळखू शकला नाही. चेंडू गेला थेट यष्टीरक्षकाच्या हातात. चेंडू निर्धाव असणार आहे. STPL 2025 पर्व 8वं. आतापर्यंत 7 यशस्वी पर्वांचं आयोजन आणि 8व्या पर्वामध्ये आतापर्यंत यशस्वी आयोजन असणारी ही स्पर्धा. सिन्नर तालुक्याचा वर्ल्ड कप असं या स्पर्धेला आपण गणतो. पुन्हा एकदा बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क नसणार आहे. चेंडू थेट यष्टीरक्षकाच्या हातात. चेंडू निर्धाव असणार आहे. दुसरं षटक पॉवर प्लेचं षटक. पॉवर प्लेच्या षटकामधील शेवटचा चेंडू येणं बाकी आहे आणि आतापर्यंत 11 चेंडूंमध्ये 11 धावा असा धावफलक आपण रॉयल चॅलेंजर्स वडजिरे संघाचा बघतोय. डान्सिंग डाऊन, झेल टिपण्याचा प्रयत्न. चेंडूला अडवलं गेलं, चेंडूला उडवलं गेलं, परंतु दुसऱ्या प्रयत्नात झेल घेण्याचा प्रयत्न झाला परंतु चेंडूला ग्रॅप करू शकले नाही आणि सुजित चव्हाणके यांना मिळालेलं जीवदान. येथे षटक संपलंय. 2 षटकाची समाप्ती. रॉयल चॅलेंजर्स वरजिरे संघ 1 गडी बाद 11 धावा. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. येथे सुरेख षटक बघायला मिळालं. अझर इनामदार आपल्या बोटांची जादू दाखवत स्लोअर पद्धतीचे चेंडू संपूर्ण षटकामध्ये बघायला मिळाले. 1 गडी बाद 11 धावा. रॉयल चॅलेंजर्स वरजिरे 36 चेंडू शिल्लक आहेत. 11.67च्या सरासरीने अजून 70 धावा त्यांना बनवायच्या आहेत. संदेश आव्हाड आपण बघतोय अजूनही मैदानावर आहे. सुजित चव्हाणके अजूनही मैदानावर आहेत. ही जोडी बघूया. धावांची गती वाढवणं गरजेचं असणार आहे. अजूनही गौरव सानप संघाचा आयकॉन हुकमी एक्का अजूनही फलंदाजीसाठी येणार आहे. जोपर्यंत संदेश, गौरव, सुजित खेळपट्टीवर आहेत नक्कीच कोणतीही धावसंख्या ही नक्कीच मोठी नाही. कारण आपण आजपर्यंत बघितले अनेक मोठमोठे धावांचे डोंगर या फलंदाजांनी पार केलेत. षटक क्रमांक 3 घेऊन आले योगेश्वर. फुलटा चेंडू, चेंडू हवेत आहे. येतोय एक टप्पा पार. चेंडू गेलाय सीमारेषे बाहेर. 4 धावांसाठी येतोय शानदार चौकार. हॉटेल अन्नाश्री फॅमिली रेस्टॉरंट, गुरेवाडी बायपास. प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा सनसनीत चौकार. सुरुवातीचाच पहिला चेंडू फारसा खराब बघायला मिळाला. योगेश्वर यांच्याकडून फुलटॉस अंगावर टाकलेला चेंडू. संदेश यांनी खरपूस समाचार घेतला. चेंडूला पाठवलं लॉंग लेग सीमारेषे बाहेर. 4 धावांसाठी. धावफलक 15 धावांवर. अजूनही 66 धावा विजयासाठी आवश्यक असणार आहे. 35 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. योगेश्वर एक अष्टपैलू खेळाडू. षटक क्रमांक 3 आपण बघतोय. वैयक्तिक पहिलं षटक योगेश्वर घेऊन आले. पहिल्या चेंडूवर चौकार बघायला मिळाला. पुन्हा एकदा बॅटची कड घेऊन चेंडू गेलाय तो फाईन लेग क्षेत्रामध्ये. तेथे आपण बघतो की शॉर्ट थर्डमॅन क्षेत्रातला क्षेत्ररक्षक धावत आला. अझर याचं सुरेख क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. चेंडू अडवला गेला. फेकी केली गेली तोपर्यंत 1 धाव घेण्यामध्ये फलंदाज यशस्वी झाले. 1 धावेने धावफलक 16 धावा. काहीसा धीम्या गतीचा टाकलेला चेंडू संदेश यांचा
स्वीप करण्याचा प्रयत्न होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटची कडा घेऊन चेंडू फाईन लेग क्षेत्रामध्ये उडाला. झेल होऊ शकला नाही, परंतु एक धाव घेण्यात आली. 34 चेंडू 65 धावा हे विजयाचं समीकरण असणार आहे. पुन्हा एकदा खोलवर टप्प्यावर टाकलेला चेंडू. पुन्हा एकदा सुरेख चेंडू बघायला मिळाला. गुडलेन स्पॉटवर टाकलेला चेंडू. चेंडू बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. चेंडू निर्धाव असणार आहे. धावफलक 17 धावांवर आहे. 32 चेंडू 64 धावा विजयासाठी आवश्यक आहेत. संदेश आव्हाड, सुजित यांना नक्कीच मोठी खेळी करावी लागणार आहे. सुरेख फटका बघायला मिळाला. डाऊन द ग्राउंड चेंडू चालला, एक टप्पा पार जातोय. एसटीपीएल चौकार. हा आहे स्टार मोबाईल, द मोबाईल स्पेस, खासदार पूल, भैरवनाथ मंदिरा शेजारी. प्रोप्रायटर माननीय श्री पियुष लोया यांचा सनसनीत चौकार. संदेश आव्हाड यांच्या बॅटमधून एक सुरेख फटका बघायला मिळाला. वैयक्तिक 6 चेंडू 15 धावांवर संदेश फलंदाजी करतायत. पुन्हा एकदा पुढे टाकलेला चेंडू. चेंडू उडवलाय, पाठवलाय तो डीप मिड विकेट, सीमारेषे बाहेर. एक शानदार षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. वाघ अँड सन्स, प्रोप्रायटर माननीय श्री सोमनाथ वाघ यांचा दणदणीत षटकार. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. 3 षटक आतापर्यंत झालेले आहे. 3 षटकामध्ये रॉयल चॅलेंजर्स वर्जिडे एक गडीबाद 27 धावा. मागील षटकामध्ये तब्बल 16 धावा वसूल करण्यामध्ये यशस्वी ठरले. आणि यामध्ये सर्वात मोठा वाटा जर कोणाचा असणार आहे ना, तो संदेश आव्हाड याचा असणार आहे. शेवटच्या 2 चेंडूवर एक चौकार, एक षटकार, मोठे फटके संदेशच्या बॅटमधून बघायला मिळाले. आणि आतापर्यंत आपण बघितलं की अनेक अवघड असणारे सामने संदेशने एक हाती आपण जिंकवलेले बघितलेले आहेत. आणि याही सामन्यामध्ये अशीच खेळी संदेश कडून व्हावी अशी अपेक्षा रॉयल चॅलेंजर्स वडजिरे संघाची असणार आहे आणि त्यांच्या फॅन्सची असणार आहे. 30 चेंडू 54 धावा विजयाचं समीकरण असणार आहे. संदेश आव्हाड आपण बघतोय 7 चेंडूंमध्ये 21 धावांवर फलंदाजी करतोय, तर दुसऱ्या बाजूला 5 चेंडूंमध्ये 4 धावांवर सुजित फलंदाजी करतोय. धन्यवाद. आदरणीय दिघे साहेबांना आपण ऐकत होतो. दिघे नाव आलं की मग साहेब हे नाव पुढे लावावंच लागतं, कारण त्या आडनावाचा कारनामा महाराष्ट्रच नव्हे तर पूर्ण देशभर खूप आहे. त्यामुळे तुमचा देखील आवाज खूप गोड होता दिघे साहेब. धन्यवाद. यावेळेला बागफुटला जाऊन उडवलाय, परंतु चेंडू हवेत. सुजित चव्हाणकेची बिग विकेट, मोठी विकेट आली आहे. दुसरा हादरा लागतोय सुजित चव्हाणके. त्याला मात्र या मॅच मध्ये काही करता आलेलं नाहीये. मला वाटतं काल परवाच्या मॅच मध्ये सुजित चव्हाणकेने एक अर्धशतक टोकलंय, परंतु या कहाणीला अर्ध्यावरती सोडावं लागतंय सुजितला. संदेश आव्हाड ते मात्र मैदानाच्या आत लढा देत आहे, झुंज देत आहे. एक मोठी विकेट आहे. संधी साधून थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. कमी गतीने टाकलेला बॉल, अचानक बॅट अडकली, अचानक बॅट थांबली सुद्धा. बॅटर नेम प्लीज. बॅटर नेम, अंपायर बॅटर नेम. लोंढे सर. बॅटर नेम येस प्रशांत. आणि हे बॅटर नेम विचारण्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. यावेळेला बिगिट करण्याचा प्रयत्न, यावेळेला गोलंदाज हो 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 धडपड मैदानाच्या आत पडलेत, परंतु बॉलला अडवलंय. टाळ्या झाल्या पाहिजे या एफर्टसाठी.
नक्कीच गणेश शिरसाट सर पहिल्या दिवसापासून वारंवार तुम्हाला सूचना देत आहे. ती सूचना अशी आहे की क्रिक हिरोजच्या प्रोफाईलला तुम्ही तुमच्या किटवरचा फोटो अपलोड करा आणि नक्कीच तुमचा किटवरचा फोटो जर का अपलोड झाला ना तर मग नक्कीच या सर्व गोष्टी क्लिअर होतात. आणि सूचना आहे आजच्या दिवसभरात प्रत्येक खेळाडूनं आपल्या किटवरचा फोटो क्रिक हिरोजला अपलोड करा, अन्यथा उद्यापासून तुम्हाला पेनल्टी लावली जाईल. मॅचकडे वळूयात. चौथं षटक प्रगतीपथावर आहे. 27 धावा धावफलकावर आहेत. 2 गडी बाद आहेत. येणारे 27 बॉल शिल्लक आहे. 27 मध्ये 54ची गरज, परंतु 27 बॉल 54 काही विशेष नाही आहे, कारण गौरव सानप सारखा सिंह तो अजूनही डगआउट मध्ये आहे. गौरव सानप मैदानाच्या आत जर का आलेत ना तर मग मजा येणार आहे. चौथं षटक ते मात्र प्रगतीपथावर आहे. हर्डल केलं जात आहे कारण जास्तीची मोठी इंजुरी झाली नसेल गोलंदाज अझर इनामदार यांना, हीच आपण अपेक्षा करूया, कारण अझर इनामदार यांनी प्रभावित केलं आहे. 9 बॉल टाकलेत अझर इनामदार यांनी आणि फक्त 4 धावा दिलेल्या आहेत. 2 विकेट्स देखील घेतल्या. ज्या 2 विकेट्स आहेत ना त्या अझर इनामदार यांच्याच खात्यात गेलेल्या आहेत. 27 बॉल 54ची कहाणी. पहिली मॅच आपण पाहिली, स्कोर डिपेंड करणारा संघ जिंकला. दुसरी मॅच ती देखील त्याच दिशेनं वाटचाल करते का ते पाहावं लागेल. राईट हँड बॅटरसाठी हवा पोषक आहे गौरव सानप, तो मात्र मैदानाच्या आत यायचा बाकी आहे. संदेश आव्हाड ते मात्र 7 बॉलमध्ये 21 धावा त्यांनी देखील केलेल्या आहेत. या स्पर्धेत आतापर्यंतची सर्वात चांगली इनिंग संदेश यांच्या बॅटमधनं पाहायला मिळते. संदेश तालुका निहाय गटात सिन्नरच्या संघाकडनं खेळत असताना असंख्य वेळा संदेश आव्हाड यांनी मैदानं गाजवताना आपण पाहिली आहेत. मग ती पिंपळगाव बसवनची नाईटची टुर्नामेंट असो किंवा मग छत्रपती वॉरियर्स ओझरची ती स्पर्धा असो, त्या दोघेही स्पर्धेमध्ये संदेश आव्हाड खूप चांगले खेळलेत. यावेळेला विकेट करायचं आहे. स्ट्रेच केलं मोठ्यानं आणि वेगानं बाद फिरवली, परंतु बाद आणि बॉलचा मिलाप झालेला नाहीये. डॉट बॉल आलाय. डॉट बॉलचा सिलसिला तो मात्र मैदानाच्या आत खेळपट्टीवरती सुरू आहे. अझर इनामदार आणि अझर इनामदार त्यांचा मात्र बोलबाला बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. याही वेळेला विकेट करायचा आहे. फ्लाइंग स्लिप मध्ये कॅच कॅरी झालाय. विकेटचं पतन. 3rd विकेट डाऊन. अझर इनामदार यांचा मात्र दरारा खेळपट्टीवरती आहे. 3rd विकेट डाऊन. आता मात्र मैदानाच्या दिशेने वाटचाल करताना पाहायला मिळणार आहे सिन्नर तालुका क्रिकेटचा बाहुबली गौरव सानप, तो मैदानाच्या दिशेत वाटचाल करताना पाहायला मिळतोय. संधी साधूनी थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. संदेश आव्हाड आणि गौरव सानप हे 2 असे चेहरे आहेत ना मित्रांनो, त्यांनी सिन्नर टेनिस बॉल क्रिकेटचा चेहरा मोहरा बदलला आहे. त्यांनी ओपन निहाय गटात जिल्हाभराच्या क्रिकेटमध्ये सिन्नरच्या क्रिकेटला प्रतिनिधित्व करत असताना या 2 फलंदाजांनी असंख्य गोलंदाजांचा भरघोस समाचार वेगवेगळ्या मैदानांवरती घेतलाय. त्यामुळे तालुक्यातल्या गोलंदाजांवरती ते कसे भारी पडतात की मग तालुक्याचे गोलंदाज त्यांच्यावरती भारी पडतात ते पाहायचंय, कारण सामन्याचं समीकरण आहे आता 25 बॉल 54 रन. एका बाजूला भेदक मारा करणारी गोलंदाजी अझर इनामदार यांची मैदानाच्या आत सुरू आहे. शेवटचा बॉल आहे या षटकातील. 27 धावा आहेत धावफलकावरती. शेवटचा बॉल. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल. बाहुबली आलाय आणि बाहुबलीनं फटका खेळलाय. या फटक्यानंतर नक्कीच मैदानाच्या आत म्हणावं लागेल हो तो आलाय आणि तो बिग हिट घेऊन आलाय. षटकार. गौरव सानप आले. बिग हिट त्यांनी ठोकला आणि 24 बॉल मध्ये आता 48 ची गरज. 24 बॉल 48 म्हणजेच या मॅचचं समीकरण झालंय 12 रन पर ओव्हर. प्रतिषटक 12 ची गरज. ड्रिंक्स ब्रेकचा इंटरव्हल मैदानाच्या आत आहे. ड्रिंक्स ब्रेक मध्ये आता येणाऱ्या 24 बॉलचा प्लॅन केला जाईल. नियोजन आखली जातील. त्या नियोजनाची अंमलबजावणी कशी होती ती आपल्याला पाहायचंय, परंतु तोपर्यंत आपण जाऊया DJ मयूर यांच्याकडे.
निळकंठ सीएनजी हॉटेल सुखसागर समोर, नाशिक पुणे बायपास सिन्नर. प्रोप्रायटर माननीय श्री नवनाथ निकम, माननीय श्री महेश काळे. STPL 2025 मधील या सामन्याचे प्रायोजक आहेत हॉटेल मातोश्री, टोल नाक्याजवळ शिंदेगाव. प्रोप्रायटर माननीय श्री सोपान जाधव आणि माननीय श्री मंगेश जाधव. STPL 2025 चे आहेत तुम्ही स्टार प्रायोजक V&W बायोटेक, मायगाव MIDC सिन्नर, बायो प्रोसेसिंग सोल्युशन्स यांचे तमाम आयोजक संयोजकांच्या वतीने हार्दिक आभार. तुमच्या अनमोल सौजन्याने STPL झाली धन्य. जेव्हा लाभले तुमच्या वतीने STPL साठी गिफ्ट सौजन्य. आपल्या स्पर्धेसाठी गिफ्ट सौजन्य देणारे घुंगरू फर्निचर अँड थँक्यू सो इलेक्ट्रॉनिक. मच, थँक्यू सो मच. 24 ला 48 ची गरज आहे. चोवीस बॉल 48 ची गरज. 33 ला 3 धावफलकावरती आहे चित्र. बॉलिंग ट्रॅक वरती विलास गडाख यांना पाहतोय. पहिल्या षटकात फक्त 7 धावा विलास गडाख यांनी देखील दिलेल्या होत्या. आता 24 बॉल 48 साठी पहिला बॉल टाकताय विलास. पहिलाच बॉल उलटा खेळायचा आहे. उलटे झाले बॅटर, परंतु चेंडू जास्तीचा बाहेर आहे आणि हा बॉल वाईड असेल. वाईड साठी टीव्ही रेफरलची मदत मागितलेली आहे बॉलिंग करणाऱ्या संघानं. त्यामुळे पाहूयात. तिसरे पंच आहेत आपले स्वप्नील कपिले सर, त्यानंतर अतुल सर देखील आहेत. पाहूयात, चेक केलं जाईल हा बॉल वाईड आहे की नाही आहे. TennisCricket.in च्या स्क्रीनवरती स्क्रीन ऑपरेटर आपल्याला प्रशांत दादा देखील पाहायला मिळतात. त्यामुळे चेक केलं जाईल. आता प्रत्येक अँगलमध्ये फलंदाज स्विच झालेत, परंतु स्विच झाल्यानंतर बॉलचा टप्पा कुठे पडला आणि या तिसऱ्या पंचांचा निर्णय येत आहे. इट्स अ फेअर बॉल. रिव्ह्यू सक्सेस असेल. डॉट बॉल आलाय. पाचवा षटक, 5व्या षटकाचा पहिला बॉल, तो निर्धाव पाहायला मिळतोय. आता 23 बॉल 48 ची गरज. संदेश आव्हाडसाठी येतोय हा पुढचा बॉल. पायावर टाकलाय बॉल, फ्लिक करण्याचा प्रयत्न केला. दोघं पायांमध्ये स्ट्रेच, ते मात्र परफेक्ट केलं. बॅटीत बॉल आला नाही. नाहीतर संदेश आव्हाड यांचं पसंतीचं क्षेत्र आहे, त्यांचं आवडीचं क्षेत्र आहे. डीप स्क्वेअर लेग आणि डीप फाईन लेग मध्ये अशा कित्येक वेळा त्यांना हे बॉल फ्लिक करताना आपण पाहिलेत. पाहूयात पुढचा बॉल. 22 बॉल 47 ची गरज. याही वेळेला हो वेगवान आला बॉल, अगदी वेगवान आला. विलास गडाख ते देखील सरप्राईज करतायत, आश्चर्यचकित करतायत. सरप्राईज अँड ओमाडियस सरप्राईज. गौरव सानप यांना सरप्राईज केलंय. गौरव सानप देखील नॉनस्ट्राईक गेल्यानंतर सांगता देखील की बॉल उसळला नाही, बॉलला बाउन्स मिळाला नाही, बॉल खालीच राहिला आणि ही खेळपट्टीची जादू राहिली आहे. कमी गतीने टाकलाय यावेळेला, मनगट फिरवलाय, फलंदाजाला नक्की चकमा दिलाय. डॉट बॉल 4 बॉल टाकली आहेत, फक्त 2 धावा आलेल्या आहेत या ओव्हरमध्ये. सिंगल डबलने काही फरक पडणार नाहीये बॉलिंग करणाऱ्या टीमला, कारण आता बॅटिंग करणाऱ्या टीमला गरज आहे बिग हिटची. 20 बॉल 46 ची गरज. एक ओव्हर मॅचला फिरवू शकतं. हो, एक ओव्हर मॅचला फिरवू शकतं. ते एक ओव्हर कोणाचं आहे तर ते आपल्याला पाहायचं आहे. यावेळेलाही वेग 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 आणि भन्नाट वेग. मित्रांनो, कारण शोधून चालणार नाही, कारण 15 ते 16 वर्षाचा प्रदीर्घ काळ तुम्ही दोघांनी क्रिकेटला दिलेला आहे. तुम्हाला बॉल मिळवावा लागेल, तुम्हाला बॉल आयता मिळणार नाहीये. आणि त्यावरती मात्र गोलंदाज ते हवी पडतायत. मिळवलाय बॉल, याबद्दलच मी डिस्कस करत होतो की तुम्हाला बॉल मिळवावा लागेल, तुम्हाला बॉल मिळणार नाहीये. जितकी मोठी मॅच तितकी मोठे प्रयत्न करावे लागतात. या षटकानं नक्कीच कमबॅक करून दिलाय बॉलिंग करणाऱ्या संघाने. फक्त 3 धावा दिल्या आहेत. लाजवाब बॉलिंग
आता 5 षटकांचा खेळ संपला. 36 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. येणारे 18 चेंडू शिल्लक आणि 18 मध्ये 45 ची गरज. जिथे 12चा आस्किंग रन रेट होता ना, तो आस्किंग रन आता उडी घेतोय, फ्लाय करतोय 15 वरती. प्रतिषटक 15 रनची गरज. होऊ शकतात का? हो, होऊ शकतात. कारण मैदानाच्या आत सिन्नरचा बाहुबली आणि सिन्नरचा क्लासिकल बॅटर दोघंही सिन्नर क्रिकेट मधले 2 दर्जेदार बॅटर खेळपट्टीवरती आहेत. त्यामुळे 15 बॉल 45 त्यांच्यासाठी विशेष नाहीये. कारण आता बॅटिंग पॉवर प्लेचं षटक आलंय. बॅटिंग पॉवर प्लेची ओव्हर. 3च क्षेत्ररक्षक हे बाउंड्री रोप जवळ राहतील, कुठे उभे राहतील आणि कसे बॉल टाकले जातील ते पाहायचंय. 18 बॉल 45 ची गरज. एका बॉलनं मॅचचं गणित बदललं जात आहे. 3 क्षेत्ररक्षक ते मात्र बाउंड्री रोप जवळ आणि तिघच्या तिघ ऑन साइडला आहेत. एक अगदी स्ट्रेट लॉंग ऑनला आहे, एक अगदी कव कॉर्नरला आहे आणि एक एक्झॅक्ट मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये आहे. संदीप देशमुख आलेत. नवा गोलंदाज काढलाय बॅटिंग पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, लेट कटचा फटका होता. बॅटच्या टोला बॉल लागलाय. गलीचा क्षेत्ररक्षक बॉलच्या दिशेने येत होता, परंतु फ्लाइंग स्लिपच्या क्षेत्ररक्षकाने बॉलवरती आलेत. बॉलला उचललाय आणि उचलून फेकले. तोपर्यंत सिंगल कंप्लीट केली गेली आहे. आणि आता गौरव सानप ते बॅटिंग स्ट्राईक वरती आहेत. 2 बॉलमध्ये 7 धावा त्यांच्या आहेत. 1 विकेट त्यांनी येता क्षणी ठोकला होता मिड विकेटच्या क्षेत्रात. हो हो हो, व्हाट बॉल! परफेक्ट यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर. गौरव सानप बाहुबलीची बॅट थांबवली आहे. म्हणजेच लाजवाब बॉल हा या 2 इन अ रो. लागोपाठच्या 2 बॉलमध्ये 2 सिंगल्स. आता मात्र आक्रमक पावित्रा घ्यावा लागेल. खूप मोठं आव्हान ते मात्र आपल्याला पाहायला मिळते आणि ते पेललं देखील जात आहे गोलंदाजी करणाऱ्या संघाकडनं. सनरायझर्स वडांगळी हा संघ राईज करतोय, स्वतःच्या खेळाला नवा उदय देतोय. नवा उदय यासाठी कारण प्रतिभावंत फलंदाजांसमोर सुद्धा चांगली गोलंदाजी, चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. 2 बॉलमध्ये 2 सिंगल्स तर आले आहेत. पाहूया तिसरा बॉल. हा मात्र पायावर टाकलाय बिसाइड द लेग स्टिक, त्यामुळे हा बॉल वाईड असेल. एकत्रित धावफलकाला बळकटी देईल. 39 धावा धावफलकावरती. 16 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 16 मध्ये 42 ची गरज. या षटकातील खास करून या 4 बॉलवरती या मॅचचा रिझल्ट असेल. हे 4 बॉल कुठे टाकले जातात, कसे टाकले जातात ते पाहायचं आहे. संदीप देशमुख पहिलंच षटक आहे या मॅच मधलं आणि बॅटिंग पॉवर प्लेचं षटक टाकताय. याही वेळेला लेग स्टिकच्या दिशेने टाकलेला बॉल हलकासा फंबल झालाय आणि त्याचा फायदा घेतला गेलाय. गौरव सानप ते मात्र 1 धाव घेण्याच्या तयारीने नॉन स्ट्राईक एंड वरून सुसाट वेगानं धावताय. वाईडला जोड 1 धाव, 2 धावा गिफ्ट मध्ये. म्हणजेच या 2 प्रयत्नात 3 धावा गिफ्टच्या स्वरूपात दिल्या गेलेल्या आहेत. आता 16 बॉल तसेच राहत आहेत. 42 मधनं 2 वजा झाली आहेत. 16 बॉल 40 ची गरज. सोळा बॉल 40 साठी बाहुबली ते खेळपट्टीवरती पाहायला मिळत आहे. संदीपचा पुढचा बॉल बाहुबलीसाठी. बैठक मारायची आहे. बॉल उसळलेला नाहीये, बॉल खालीच राहिला आहे. आश्चर्यचकित होत आहेत. खास करून काही गोष्टी नशिबावरती देखील सोडाव्या लागतात आणि इथे मात्र सनरायझर्स या संघाच्या बाजूने नशिबानं खूप साथ दिली आहे, खूप साथ दिली आहे. म्हणजे गोलंदाजाला जो बॉल हवाय तो बॉल पडलाय या खेळपट्टीवरती आणि फलंदाजाला सरप्राईज केलं जात आहे, आश्चर्यचकित केलं जात आहे. डॉट बॉल आलेला आहे. आता 15 बॉल 40 ची गरज आहे. 15 बॉल 40 रन. हे 3 बॉल महत्वाचे असतील या षटकातील. चर्चा केली आहे दोघे बॅटर्सने. पाहूयात काय चर्चा केली आहे. आत्मविश्वासाची गरज नाहीये गौरव सानप या नावाजवळ, कारण आत्मविश्वास कुठून कुठून भरलेला असतो जेव्हा जेव्हा मैदानावरती गौरव सानप हा खेळाडू येतो. परंतु संदीप देशमुख यांचंही कौतुक करावं लागणार आहे. यावेळेला उडवलाय चेंडू, चाललाय दूर सीमा पार. बाहुबलीची बॅट तळपली आहे आणि फेकून दिलाय बॉल आउट ऑफ द पार्क. बिगिट आलाय. या बिगिटने मॅचला नवं वळण मिळणार आहे. आता डीजे फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा दणदणीत षटकार.
खोलवरती टाकलेला बॉल त्याला खोंदून काढला. अगदी खंद्या शॉटचं प्रात्यक्षिक पाहायला मिळतोय. खंदेला बॉल लॉंग ऑन सीमा पार अगदी दूर अंतरावरती फेकून दिलाय. ताकद आहे ना, परंतु ताकदीसोबत नजाकतची देखील जोड असावी लागते. टायमिंगची देखील गरज असते आणि ती टायमिंग देखील पाहायला मिळते. स्वीट साऊंड, कडक साऊंड, मिडल ऑफ द फेस बॅटचा संपर्क झाला. 14 बॉल 34ची गरज. 2 बॉल शिल्लक आहेत. गौरव सानप समोर कुठला बॉल टाकला जातो संदीपचा ते आपल्याला पाहायचं आहे. यावेळेला बॅक फुटला बेंड केला, फ्रंट फुट ते मात्र पुढे काढलं. बैठक मारण्याचा प्रयत्न होता कारण मिड विकेटचं क्षेत्र खाली होतं. डीप कव्हरचा खेळाडू तैनात होता त्यामुळे हा बॉल इकडे ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न होता. एक धाव कंप्लीट केली आहे. 48 धावा धाव फलकावरती. 13 बॉल 33ची गरज. 13ला 33ची आवश्यकता. या बॉलवर काय घडतं पाहूयात. संदेश आव्हाडसाठी तिघच्या तिघ खेळाडू ऑन साईडला आहेत. ऑफ साईड ती मात्र मोकळी ठेवली आहे. शेवटचा बॉल आहे बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकातला आणि याही वेळेला डाऊन द ग्राउंड क्षेत्रात खेळलाय. फिल्डर पोहोचेल तोपर्यंत एक टप्पा घेत संदेश आव्हाडनं टप्प्यात कार्यक्रम केलाय आणि शेवटच्या बॉलवर चौकार ठोकलाय. 4 धावा. हा आहे स्टार मोबाईल, द मोबाईल स्पेस, खासदार पूल, भैरवनाथ मंदिरा शेजारी. प्रोप्रायटर माननीय श्री पियुष लोया यांचा सनसनीत चौकार. 15 रन प्रति षटक अशी आवश्यकता होती आणि 16 धावा आलेल्या आहेत. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत 12 मध्ये गरज आहे 29ची. 12 बॉल 29 रनची मॅच. चर्चा सुरू आहे. मैदानाच्या आत फिल्डिंग करणारा संघ चर्चा करतोय. बॅटिंग करणारा संघ देखील पंचांशी चर्चा करतोय. चलो फिल्डिंग करणारा संघ सनरायझर्स. एवढा वेळ नाहीये, तुम्ही हर्डल करू शकत नाही मित्र हो. सनरायझर्स प्लीज कोऑपरेट करा. सनरायझर्स हर्डल मोकळं करा. येस सर. बॉल द्यायचा आहे. नवा बॉल देऊ. ओके, नवा बॉल द्यायचा आहे मैदानाच्या आत. 12 बॉल 29ची आवश्यकता असताना नवा बॉल मैदानाच्या आत जातोय. परंतु हे 2 बॅटर असे आहेत ना, यांच्या फक्त बॅटीला बॉल लागला पाहिजे, मग तो बॉल सीमा पार जाण्यापासून थांबत नाही. बॉल फोडून देण्यापेक्षा तुम्ही बॉल न फोडता द्यायला हवा, माझं हे असं मत आहे. कारण आजकाल कुठलाही बॅटर असला तर तो 2-2 बॉल चेक करतो आणि तुम्ही बॉल फोडून नव्हता द्यायला पाहिजे. इथून पुढे लक्षात ठेवा प्लीज. बॉल मैदानाच्या आत देताना अनबॉक्स करून देऊ नका. संदेश सर, तो बॉल फक्त फोडू नका. जर लागत असेल तर फक्त वरच्यावरती चेक करून घ्या. नाही फोडला तर मग ते दोघं बॉल फुटलेले राहतील आणि यूज कोणता करायचा मग? करू द्यायचा? करू द्या. स्टिकर पण लावून घ्या. एसटीपीएल बॉल बॉक्स. बारा बॉल 29ची गरज. मॅच अजूनही 50-50 आहे. प्रेक्षकांची रेलचेल, प्रेक्षकांची गर्दी ही मॅच पाहण्यासाठी आपल्याला पाहायला मिळते. प्रेक्षक राजा कुठल्याही स्पर्धेला मोठा करतो, मग तो लाईव्हच्या माध्यमातून जोडला गेलेला प्रेक्षक असो किंवा मैदानावरती आलेला प्रेक्षक असो. त्यामुळे प्रेक्षकांची ही तुडुंब गर्दी या स्पर्धेला मोठं करताना आपल्याला पाहायला मिळते. 52 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेला खोलवर टाकलाय बॉल. अलॉंग द कार्पेट लॉंग ऑनच्या क्षेत्रात ड्राईव्ह केलाय. फिल्डर आहे तिथे, फिल्डर आहे तिथे. एक धाव आली आहे. आता 11 बॉल 28ची गरज. अमर 5 पाटील यांना बॉलिंग साठी पाचारित केलं गेलेलं आहे.
53 धावा धाव फलकावरती. 11 बॉल 28 ची गरज. यावेळेला फॉलिंग स्वीप डीप स्क्वेअर लेग मध्ये फटका खेळलाय. फिल्डर आहे तिथे. एकच धाव लागोपाठच्या 2 बॉल मध्ये 2 सिंगल्स आलेले आहेत. आता 10 बॉल आणि 27 ची गरज. काय घडणार या मॅच मध्ये? नवा गोलंदाज आलाय, नवं आव्हान घेऊन आलाय. यावेळेला लोअर फुल टॉस. फिल्डर आहे तिथे डीप मध्ये. तीन बॉल 3 सिंगल. 55 धावा धाव फलकावरती. 9 बॉल 26 ची गरज. संदेश आणि गौरव दोघंही लढा देत आहेत, झुंज देत आहेत मैदानाच्या आत. लोवर फुल टॉस. या वेळेला ना 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 नाथकुळा फटका. फेकून दिला बॉल. डीप मिड विकेट सीमा पार. बिग हिट आलाय. एक बिग हिट. एका बिग हिटने या मॅचला टर्न दिला जाईल का? कारण मैदानाच्या आत झुंज दिली जाते, लढा दिला जातोय. ही मॅच सोडली जाणार नाही. संदेश आव्हाड आणि गौरव सानप 12 गावच्या 12 मैदानांवरती 12 घाटाचं पाणी प्यालेले बॅटर आहेत. तुडुंब गर्दी, प्रेक्षकांची तुडुंब गर्दी आहे. याही वेळेला गई 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 सजने साजन के घर गई. बिग हिट 2 in a row. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. वाघ अँड सन्स प्रोप्रायटर माननीय श्री सोमनाथ वाघ यांचा दणदणीत षटकार. 7 बॉल 14 रन. 17 बॉल 40 वर खेळतायत संदेश आव्हाड. या स्पर्धेत आतापर्यंत स्ट्रगल करत होते, परंतु स्ट्रगलच्या कहाणीला तोडलंय, फोडलंय, मोडलंय. या वेळेला बिगिट करायचा आहे. फटका फसलाय. गोलंदाज धावताय चेंडूचा. येस, कॅच कॅरी. विकेटचं पतन. संधी साधून थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. मोक्याच्या क्षणी आउट झालेत. परंतु 18 बॉल मध्ये 40 रन केलेत संदेश आव्हाडने. आणि संदेश आव्हाडनं या दमदार खेळीनं फक्त एवढंच सांगितलंय, किसी को कुछ नहीं आता, सबका वक्त आता है, और जिसका वक्त आता है सबको सब आता है. 6 बॉल 14 ची गरज. आता या मॅचला रंगत दिली आहे. म्हणजे गेल्या 18 बॉलपासून 15 ची सरासरी होती. त्याच्यानंतर शेवटच्या बॉलमध्ये ती सरासरी नक्कीच 14 वरती आली. आणि आता 14.5 वरती आली. आणि आता 6 बॉल 14 ची गरज आहे. 6 बॉल 14 ची गरज. गौरव सानप. आता मात्र गौरव सानप वरती मॅच आहे. सहा बॉल 14 ची गरज. 67 धावा धाव फलकावरती. बॉलर आहेत संदीप देशमुख, ज्यांनी बॅटिंग पॉवर प्लेचं षटक टाकलं होतं. हो 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 हो, पहिलाच बॉल बॅट पासून दूर आहे आणि पहिला बॉल डॉट झाला ना. तसा इकडे प्रेक्षकांच्या आवाजातनं प्रेक्षकांच्या मुखातनं एकच आवाज निघतोय, ओ. 5 बॉल 14 रन. बाहुबली ही मॅच जिंकवतात का? बाहुबलीच्या बॅटमधनं षटकार येतो का? की मग संदीप देशमुख पहिलं षटक विसरून या षटकात आपल्या संघाला ही मॅच जिंकवतात? काय घडतं या मॅच मध्ये? यावेळेला उडवलाय आणि फेकून दिलाय सीमा रेषा पार. षटकार 6. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. वाघ अँड सन्स प्रोप्रायटर माननीय श्री सोमनाथ वाघ यांचा दणदणीत षटकार. बिगिट आला. 4 बॉल 8 ची गरज. बाहुबलीच्या बॅट मध्ये बॉल आला, त्याच्या स्लॉट मध्ये बॉल आला ना, तर मग त्या बॉलच्या भांगा केल्याशिवाय राहत नाही. 4 बॉल 8 ची गरज. आता प्रेशर संदीप देशमुख यांच्यावर आहे. गौरव सानप साठी
दूर ठेवलाय बॉल आणि सरप्राईज बॉल, डॉट बॉल, एक डॉट बॉल. बॅट बस दूर ठेवण्याचा प्रयत्न केले. जास्तीच्या बॅकफुट वरती खेळत होते गौरव, जास्तीच्या बॅकफुट वरती खेळत होते. मागे होते, तिसऱ्या स्टंपवर उभे होते, त्यामुळे बाहेर जाणाऱ्या बॉलला चढू शकले नाही. डॉट बॉल आलाय. आता 3 बॉल 8ची गरज. संदीप देशमुख प्रयत्नशील आहेत, गौरव सानप तो देखील प्रयत्नशील आहे. प्रेशर आता मात्र सर्वांच्या काळजाचा ठेका तो वाढतोय. धगधग करतोय. 3 बॉल 8ची गरज. लोपा फुल टॉस, त्याला खंदून काढला. एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये चेंडूला टोलवलाय. फिल्डर आहे तिथे. एक धाव घेतली. स्ट्राईक एंडला बॉल तर फेकलाय आणि 2 धावा तिथे कंप्लीट केल्या गेल्या आहेत. 2 धावा आल्या आहेत. आता 2 बॉल आणि एका बिगीटची गरज. 2 बॉल आणि गौरव सानपचा एक टोला या मॅचला कंप्लीट करेल. हेच पंच. बॅटरला पाण्याची गरज आहे. पाणी पाठवायचंय मैदानाच्या आत. 2 बॉल 6 रन. प्रेशर वाली मॅच. क्रिकेटचा खेळच असा आहे. क्रिकेटचा खेळच असा आहे. क्रिकेटच्या खेळात हिमतीला फार किंमत आहे. आणि या शाहरुख सर नेहमी त्यांच्या समालोचनात म्हणत असतात, जो उडने का शौक रखते. आणि त्यालाच मी मराठीत जर रूपांतरित केलं ना, जो उडण्याची इच्छा ठेवतो ना, तो पडण्याला कधीच भीत नाही, तो पडण्याला कधीच घाबरत नाही. आणि पाहूयात, इथे उडण्याची इच्छा प्रत्येकाची आहे, परंतु उंच आकाशात भरारी कोण घेतं? गरुडाची भरारी, आणि तिची मात्र आता आवश्यकता आहे. शेवटचे 2 बॉल, गरज आहे 6ची. गोलंदाज तयार, फलंदाज तयार, बॉल तयार. पाहूयात कुठल्या टप्प्यावर बॉल टाकला जातो आणि टप्प्यात कार्यक्रम कोणाचा होतो. 2 बॉल 6ची गरज. यावेळेला प्रॉपर कनेक्ट नाहीये. बॅटच्या टोला लागलाय. बॉल एक धाव कंप्लीट केली आहे. आता मिसकम्युनिकेशन. हो मिसफील्ड झालेली आहे. बॉल मिळत नाहीये, बॅटरला बॉल मिळत नाहीये. बॉलर अगदी परफेक्ट बॉल टाकतोय, परफेक्ट बुंद्यातला बॉल टाकतोय, म्हणून बॅटरला बॉल आता मिळवावा लागेल. कारण हे इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरची मॅच झाली आहे ना, कारण इथे बॉलर देखील 100% देतोय, बॅटर देखील 100% देतोय. इथे मात्र एक चूक आणि मॅच समाप्त होणार आहे. गौरव सानपला बॉल मिळवावा लागेल. आयता बॉल मिळणार नाहीये, काहीतरी वेगळं करावं लागणार आहे बॅटरला, आणि बॉलरला मात्र जे करताय ते त्यांना करत राहावं लागणार आहे. शेवटचा बॉल. मॅच आवडली असेल तर प्रेक्षकांनो उभे राहू नका, थंडी गायब करा, ऊर्जा तयार करा, टाळ्यांचा गजर करा. 1 बॉल आणि 4ची गरज. गौरव तयार आहेत, संदीप देखील तयार आहेत. कोण जिंकणार ही मॅच? प्रेशर आणि हा प्रेशर काय करायला लाभणार आहे. 1 बॉल 4. पुन्हा एकदा मॅच तयार. आणि यावेळेला डीप कव्हर्स मध्ये टोलवलाय, बॉल अडवला गेलाय. आणि सनरायझर्सचा गोलंदाज संदीप देशमुख, तो मात्र डोंगराच्या मागणं येतोय आणि आपल्या संघाचा सनराईज करतोय, विजय मिळवून दिलाय. बाहुबलीच्या बॅटला थांबवलाय. म्हणजेच काय तर तुम्ही सिन्नरच्या मोठ्या बॅटरला अडवलाय, थांबवलाय. खेळ खल्लास, मॅच फिनिश. जिंकण्याची हमी नाही.